आपले आपल्यावरच उलटतात अशा वेळी काय करायचं? आपल्या जीवनात आपण अनेकदा इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतो. त्यांना आनंदी करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करतो. पण अनेकदा हेच लोक आपल्यावर उलटतात. हे अनुभव कधी-कधी अगदी घरच्यांबद्दल देखील येतात. ज्या व्यक्तीसाठी आपण मनापासून काहीतरी केलेलं असतं, तीच व्यक्ती आपल्या प्रयत्नांबद्दल चुकीचे आरोप करते, वाईट बोलते किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देते. यामुळे आपल्यात निराशा, नाराजी आणि चीड निर्माण होते. आणि असा विचार मनात येतो, की हे असं का घडलं? या प्रकारच्या अनुभवामागे काय कारणे असतात? आणि अशा स्थितीत आपण काय करू शकतो? एक, अपेक्षा आणि निराशा. जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो, तेव्हा नकळत आपल्यामध्ये काही अपेक्षा तयार होतात. जसे की त्या व्यक्तीकडून आदर, प्रेम किंवा कृतज्ञता मिळेल किंवा आपले प्रयत्न त्यांना समजतील. पण खूपदा दुसऱ्या व्यक्तीला हे अपेक्षेप्रमाणे जाणवत नाही. त्यामुळे ते आपल्या प्रयत्नांना साधारण मानतात किंवा दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येते की ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो. त्यामुळे एक प्रकारे मनात निराशा निर्माण होते आणि आपण दुःखी होतो. 2. वैयक्तिक स्वार्थ. काही लोक आपल्या संबंधामध्ये स्वार्थी वृत्ती ठेवतात. त्यांना आपल्या भावना, प्रयत्न किंवा मेहनतीची जाणीव नसते, कारण त्यांचा उद्देश केवळ स्वतःचा फायदा असतो. अशा लोकांसाठी आपण काय केले, किती केले याला महत्त्व नसते, तर त्यांना आपले प्रयत्न त्यांना फायदा देतील की नाही याचेच गणित मांडावे लागते. त्यामुळे अशा स्वार्थी दृष्टिकोनातून ते आपल्याशी चांगले वागण्याऐवजी आपल्या प्रयत्नांना कमी लेखण्याची किंवा चुकीच्या रीतीने आपल्यावर आरोप करण्याची शक्यता असते. 3. प्रसंग किंवा भावना न समजणे. कधीकधी लोकांना आपली परिस्थिती किंवा भावना नीट समजत नाही. आपल्यासाठी ज्या गोष्टींना खूप महत्त्व असते त्या त्यांना तितक्याच महत्त्वाच्या वाटत नाहीत. असे असण्याचे एक कारण म्हणजे प्रत्येकाची जगाकडे पाहण्याची दृष्टी भिन्न असते. आपण ज्या गोष्टींना भावनिक दृष्टिकोनातून पाहतो त्या कदाचित त्यांना साध्या वाटू शकतात. त्यामुळे आपल्या प्रयत्नांची कदर न करणे किंवा त्यांचा विपरीत अर्थ काढणे हे त्यांच्यासाठी सहज होऊ शकते. 4. अधोरेखित संवेदनशीलता. काही लोक त्यांच्या मनाच्या अस्थिरतेमुळे किंवा नकारात्मक दृष्टिकोनामुळे इतरांच्या मदतीला संपूर्णतः विरोध करतात. अशा लोकांसाठी काहीही केले तरी ते त्यातून खोटे अर्थ काढतात, आरोप करतात किंवा एखादी गोष्ट चुकीच्या दिशेनेच पाहतात. हे त्यांच्या स्वतःच्या असुरक्षतेमुळे असू शकते, जसे की कमी आत्मविश्वास, भीती किंवा त्यांना विश्वास न ठेवण्याची सवय. 5. कमकुवत संवाद. कधीकधी लोकांकडे गोष्टी स्पष्टपणे सांगण्याची कला नसते किंवा ते आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होतात. कदाचित ते आपल्यावर आरोप करत नसतील, परंतु त्यांचे शब्द आणि वागणे हे असे दर्शवते. हे कमकुवत संवादामुळे होतं आणि त्यामुळे आपल्याला दुखावले जाण्याची शक्यता असते. 6. आपल्या भावनांची नाजूकता. आपण इतरांसाठी जे काही करतो त्यात मनापासूनची भावना गुंतलेली असते, पण ज्या व्यक्तीसाठी प्रयत्न करतो त्यांना त्या भावनांची नाजूकता समजत नाही. त्यामुळे त्याने साधारण किंवा कठोर वागणूक दिली तर ती आपल्याला तीच अधिकच दुखावणारी वाटते. 7. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा. काही व्यक्तींकडे नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे कोणतीही गोष्ट सकारात्मकपणे त्यांना दिसत नाही. आपण जे काही त्यांच्या भल्यासाठी करतो ते देखील नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. अशा लोकांकडून उलट प्रतिसाद मिळतो, कारण त्यांच्यात नकारात्मक विचाराचे वर्चस्व असते. 8. संबंधातील सन्मानाचा अभाव. अनेकदा नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये परस्पर सन्मानाची कमी असते. त्यामुळे आपल्या मदतीचं, प्रयत्नाचं ते योग्य महत्त्व देत नाहीत. त्यांना वाटतं की आपलं कर्तव्यच आहे त्यांच्यासाठी काही करणे. त्यामुळे त्यांच्या प्रक्रियेत कृतज्ञता किंवा आदर दिसत नाही. 9. निस्वार्थतेचा गैरफायदा घेणे. काही वेळा इतरांना वाटते की आपण निस्वार्थीपणे त्यांच्या मदतीला येऊ, मग त्यांनी कितीही अन्यायकारक वागणूक दिली तरी चालेल. अशा लोकांना आपल्या सहनशीलतेचा आणि निस्वार्थतेचा गैरफायदा घ्यायची सवय लागते. त्यामुळे ते आपल्याला कमी लेखतात. 10. स्वतःच्या प्रगतीमुळे ईर्ष्या. जेव्हा आपण यशस्वी होतो किंवा काहीतरी चांगले करतो तेव्हा काही लोकांमध्ये ईर्ष्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी ते आपल्याला किंमत देण्याऐवजी आपल्यावर टीका करतात, आरोप करतात किंवा आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. 11. मानसिकता व पार्श्वभूमीतील फरक. प्रत्येक व्यक्तीची मानसिकता, अनुभव आणि मूल्ये भिन्न असतात. आपल्या विचारांशी त्यांच्या विचारांचा मेळ न बसल्यास ते वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतात. आपल्याला सकारात्मक वाटणारी गोष्ट त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून नकारात्मक वाटू शकते. 12. वैयक्तिक मतभेद. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते. कधीकधी आपल्या प्रयत्नांबद्दल काही लोकांचा दृष्टिकोन आपल्याशी जुळत नाही.
आपण जेव्हा एखादी गोष्ट एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा इतर लोक तिचा निराळा अर्थ लावू शकतात. यामुळे त्यांना आपल्या मदतीला अपूर्ण समजण्याची शक्यता असते आणि त्यांच्या प्रतिसादात नकारात्मकता येते. 13. स्वतःच्या अपेक्षांची पूर्तता न होणे. आपल्या मदतीमागे आपल्याला काही अपेक्षा असतात की इतरांनी त्यांची कदर केली पाहिजे किंवा आपल्या प्रयत्नांचे मूल्यांकन केले पाहिजे. जर आपण जे काही केले त्यानुसार त्यांना अपेक्षित असलेली मदत आपण दिली नाही तर ते आपल्या प्रयत्नांबद्दल नाराज होऊ शकतात. या नाराजीचा परिणाम त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात दिसतो. 14. स्वतःचे समाधान मिळवणे. काही व्यक्तींमध्ये एकत्रितपणा किंवा इतरांच्या मदतीची कदर करण्याचा अभाव असतो. अशा व्यक्तींना त्यांच्या स्वार्थासाठी इतरांच्या समोर आपली महत्वाकांक्षा सिद्ध करण्याची गरज असते. ते स्वतःला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी दुसऱ्यांच्या मदतीला तुच्छ मानतात किंवा त्यांच्यावर आरोप करतात, ज्यामुळे आपल्यावरही अन्याय होतो. 15. गैरसमज व अपूर्ण माहिती. अनेक वेळा लोकांना आपल्या हेतू आणि प्रयत्नांची योग्य माहिती नसते. आपल्या मनातील विचार व्यक्त न करता ते आपल्यावर आरोप करतात. उदाहरणार्थ, आपण काहीतरी चांगलं करतो पण त्याचा गैरसमज असतो की आपले हेतू वेगळे आहेत. अशा परिस्थितीत आपण आपल्या विचारांची स्पष्टता वाढवण्यासाठी संवाद साधणं आवश्यक आहे. 16. अहंकाराचा प्रभाव. काही लोकांचे स्वभाव अहंकारी असतात. यामुळे त्यांना इतरांच्या मदतीमुळे कमीपणाची भावना येते. ते आपल्यावर टीका करून किंवा उलट आरोप करून आपली महत्वाकांक्षा कमी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आपणास त्यांच्या वागण्यात निराशा येऊ शकते. 17. अपेक्षा पूर्ण न होणे. कधीकधी इतर लोक आपल्या मदतीच्या अपेक्षा ठरवतात. आपण त्यांच्या अपेक्षेनुसार मदत केली नाही तर ते आपल्या प्रयत्नांचे मूल्य कमी मानून नाराज होतात. त्यामुळे ते आपल्या मदतीकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यावर टीका करतात, ज्यामुळे आपल्याला दुःख आणि चीड येते. 18. आपल्या सीमांचे अज्ञान. आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या सीमांचा विचार न करता कधीकधी आपल्या क्षमतांची आणि वेळेची मर्यादा असते, पण इतरांना ती माहिती नसते. त्यांनी आपल्याकडे जास्त अपेक्षा ठेवणं म्हणजे आपली मानसिकता व इतरांचा विश्वास कमी करणे. 19. भावनांचा अभाव. काही लोक भावनांपासून दूर राहतात. त्यांना इतरांच्या मदतीच्या भावना समजत नाहीत किंवा त्यांचा आदर करत नाहीत. यामुळे आपल्याकडून केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची प्रतिक्रिया कमी कृतज्ञतेची असते. 20. अत्यधिक तणाव देणारे लोक. हे लोक तुमच्या आयुष्यात ताण आणणारे असतात. त्यांची वागणूक, बोलण्याचा प्रकार आणि अकारण चिंता तुमच्यावर मानसिक दबाव टाकतात. उदाहरणार्थ, ते सतत विचारतात की तू हे कसं करणार किंवा तू यासाठी तयार आहेस का. यामुळे तुम्ही कधीही शांतपणे काम करू शकत नाही. त्यांच्या उपस्थितीत तुमच्या मनातील विचार स्पष्टपणे मांडणे कठीण होऊन जाते. तुम्हाला अस्वस्थता आणि धावपळ अनुभवायला लागते कारण ते तुमच्या कार्यक्षमतेवर ताण आणतात. सर्व मुद्द्यांच्या दृष्टीने हे स्पष्ट आहे की घरात काही विशिष्ट प्रकारचे लोक नसल्यास तुम्ही मानसिक शांती आणि आनंद प्राप्त करू शकता. अशा लोकांच्या उपस्थितीत तुमच्या विचारशक्तीवर, भावनांवर आणि एकूणच जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि उत्साह राखण्यासाठी या प्रकारच्या लोकांना तुमच्या घरात बोलावणे टाळा. त्याऐवजी त्या लोकांना आमंत्रित करा जे तुमच्यावर प्रेरणादायी, सकारात्मक आणि उत्साही प्रभाव टाकतात. एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम, समर्पण आणि सहकार्याचे भाव वाढवता येतात. यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक आत्मविश्वासाने चालू शकता. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकता आणि आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवू शकता. आणि हे लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे विचार आणि वागणूक तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. त्यामुळे सकारात्मक लोकांची निवड करणे आणि नकारात्मकता टाळणे हे तुमच्या हातात आहे.